तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचविया. म्हणून त्याच्या चरणी भाव समर्पित करता आला पाहिजे, चित्त समर्पित करता आलं पाहिजे. जसं चित्त होतं गवळणींचं. हो, म्हणजे ज्या गवळणींबद्दल बोललं जातं ना, एक 90 वर्षाची गवळण निघाली देवाला बघायला. वय वर्ष किती? 90. 90 म्हणजे आता अगदी वय झालेलं. गवळणी वेगवेगळ्या वयोगटातल्या होत्या. ज्यावेळी ते देवाला बघायला निघाली, आता देवाच्या रूपाबद्दल बोलतोय म्हणून सांगित, तिनं आरशासमोर जाऊन नटायचं म्हटली. सगळ्या जणी नटून थटून येतील. माझं वय जरी 90 झालेलं असलं तरी मला नटू वाटतंय. मग तिनं काय केलं, कपाटातून फरताळातून जुना शालू काढला. आता तो शालू इतकी गडबड होती. हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. जेव्हा आमच्या कानावर शब्द पडतात, हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे, देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे, मन मोहिले. शालू घेतला खरं तिनं, पण सुईचा नेसली, उलटा नेसली. आतली बाजू बाहेर आणि बाहेरची बाजू आतमध्ये. आणि मग असं शालू नेसली, गडबडीनं आरशासमोर गेली. होठों पे काजल नैनों में लाली, लगाते चली दीवानी बनी, अशी काही अवस्था झालेली होती. असा अवतार झाला. घरातून बाहेर पाऊल टाकलं, समोर भेटले कोण, तिचेच यजमान भेटले. ते पाहून थोडे दचकले, म्हणले आपलंच दिसते वाटतं. ते म्हणले का काय झालं? अगं काय अवतार करून आलीस, देवाला बघायला निघाली म्हणतेस आणि अशा अवतारात लोक तुला नाही मला हसतील. ती म्हटली काय झालं? अगं काय अवतार झाले, एकदा जाऊन बघ, पुन्हा नीट आवरून ये. ती म्हटली नाही, पुन्हा जर का मी आवरायला गेली आणि त्यातच जर माझा जीव गेला त्यावेळेस, तर कदाचित मला देवाला बघता येणार. कारण इतका छंद लागलेला होता नामाचा, त्या देवाचा छंद लागलेला होता. तो छंद कसा होता?
ती गवळण ऐकत असताना सगळ्यांचं चित्त जसं एकाग्र झालं होतं, असंच चित्त एकाग्र झालं पाहिजे आणि नामाचा आम्हाला छंद लागला पाहिजे. दिवसभरात 2 मिनिटं तरी आम्हाला मेडिटेशन करता आलं पाहिजे.